नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज 14 जानेवारी लाडक्या बहिणींना पैसे येणार। आज ठीक 1 वाजल्यापासून पुढे पैसे यायला सुरुवात होणार। या बहिणी खुश, कारण या लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये मिळणार आहेत। हो, आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये ऐवजी 3000 रुपये मिळणार आहेत। सोबत आपण लाडक्या बहिणींसाठी आपण 10 पैठणी साड्या सुद्धा आता आपण देणार आहोत। तुम्हाला मी साड्या सुद्धा दाखवत आहे बघा। लाडक्या बहिणींना आपण 10 प्रकारच्या 10 पैठणी साड्या आपण मकर संक्रांतीनिमित्त आपल्या चॅनलकडून हे भेट म्हणून देणार आहोत। कारण आपण ज्या पहिल्या साड्या होत्या त्या वाटप झालेल्या आहेत। ज्यांनी आपल्या अटी पूर्ण केल्या त्यांना ते साड्या गेलेल्या आहेत। आता लक्षात घ्या, तुम्हाला पण जर साडी पाहिजे असेल तर तुम्हाला सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत। या ज्या साड्या आहेत या आपल्या चॅनलकडून आपल्या लाडक्या बहिणींना लाडक्या सबस्क्रायबरना आपण देत आहोत बघा। सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची पहिली गोड बातमी आपण दिलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींना, सर्व व्ह्यूअर्सला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला वर्ष सुखाचे जावो। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती ठीक 1 वाजल्यापासून पुढे हा मेसेज यायला सुरुवात होणार आहे, ज्याच्यामध्ये सरकारनं आता मकर संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींना एक गिफ्ट देण्याचं ठरवलेलं आहे। ते गिफ्ट पण आहे आणि मकर संक्रांतीनिमित्त बोनस सुद्धा हे सुरू झालेलं आहे। मकर संक्रांतीचं गिफ्ट जे आहे ते सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे। एक गिफ्ट आपल्याकडून आहे ते म्हणजे पैठणी साड्या। ते कशा घ्यायच्यात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो। दुसरं गिफ्ट आहे ते म्हणजे सरकारकडून। ते गिफ्ट कोणतं हे सुद्धा तुम्हाला कळेल व्हिडिओमध्ये। परंतु मकर संक्रांत बोनस हा सुद्धा वाटप सुरू झालेला आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण झालेलं आहे। बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण लाडक्या बहिणींना आता 1500 ऐवजी 3000 आणि 830 रुपये वाटप सुरू झालेलं आहे। आता मोठी घोषणा आहे बघा। 3000 आणि 830 रुपये वाटप सुरू, पण काही महत्त्वाच्या इथं गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत। आता 830 रुपये कोणाला मिळणार, 3000 रुपये कोणाला मिळणार आणि कोणाकडून वसुली होणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे। आता जी सगळ्यात मोठी बातमी आपण पाहत आहात। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवरती कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा। पळवत व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला याची माहिती मिळणार नाही। चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये सुद्धा कधी देणार याचं सुद्धा एक आता मोठी बातमी समोर आलेली आहे। आताच एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली की आम्ही मकर संक्रांती मुहूर्तावर लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची बोनस आम्ही जाहीर केलेला आहे। तो बोनस म्हणजे काय, तर लाडक्या बहिणींना बघा जानेवारीचा हप्ता आणि फेब्रुवारीचा हप्ता आहे तो एकदम मिळणार आहे। असे मिळून 3000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही हे देणार आहोत असं स्वतः तिथं आता सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींना एकदम आनंदाचं वातावरण झालेलं आहे। यासोबतच अदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा एक मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे। आम्ही कोणाचीही सरसकट तपासणी करणार नाही। आता जवळपास आज जर आपण बघितलं तर राज्यामध्ये 2.50 कोटीच्या वरती लाडक्या बहिणींची संख्या गेलेली आहे। त्यामधील काही लाडक्या बहिणींची अर्ज तपासणी होणार आहे। उरलेल्या लाडक्या बहिणींना आज मोबाईलवरती मेसेज येणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये आणि 830 रुपये आलेल्याचा मेसेज सुद्धा असणार आहे। काही प्रमुख बँकांमध्ये हे वाटप करण्यात येणार आहे। त्या बँकेचं नाव असणार आहे, मी पुढे सांगतो तुम्हाला। काही महत्त्वाच्या बँके ज्याच्यामध्ये पहिलं नाव आहे SBI, बाकीच्या बँकेचं नाव मी व्हिडिओमध्ये सांगतो आहे बघा। तुम्हाला जर असं वाटत असेल की आज पण तुम्हाला पैसे यायला हवेत तर तुम्हाला काही महत्त्वाची कामंसुद्धा करायची आहेत बघा। सरकारने आता जवळपास 60 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांची अर्ज पडताळणी चालू आहे। उरलेल्या 2 कोटी लाडक्या बहिणींना आज वाटपाचा कार्यक्रम हा सुरू होणार आहे, कारण शुभमुहूर्त हा मकर संक्रांतीचा। त्याच्यावरती लाडक्या बहिणींना बोनस म्हणून 3000 रुपये म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र देणार आहेत। आता ज्यांना एकही हप्ता आला नाही अशा लाडक्या बहिणींना डायरेक्ट 12000 रुपये मिळणार आहेत। कारण तिथं आपण जर बघितलं तर 8 हप्त्याचे 12000 रुपये तुम्हाला डायरेक्ट तिथं सरकार तुमच्या बँक खात्यात देणार आहेत। परंतु सगळ्यात मोठी बातमी आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे, ज्या लाडक्या बहिणीची तक्रार आमच्याकडे येत आहे त्या लाडक्या बहिणींची आम्हाला पडताळणी करणं गरजेचंच आहे। त्यासाठी जर आपण बघितलं तर 60 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांची अर्ज पडताळणी चालू आहे आणि त्या बाद होणार आहेत। हो, 60 लाख लाडक्या बहिणी
आता इथून बाद होणार आहेत, कारण त्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. आता ते जे अर्ज पडताळणी झालेले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची सुद्धा यादी मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, लाडक्या बहिणींमध्ये अशा काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी बोगस लाभार्थीचा बोगस लाभ घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये त्या अटीमध्ये बसत नाहीत. पहिली अट म्हणजे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त होतं तरी लाभ घेतला, घरात 4 चाकी आहे तरी पण लाभ घेतला. तिसरं म्हणजे तुम्ही कुठल्या तरी इतर योजनेचा लाभ घेत आहेत तरीसुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेतला आहे. अशा बोगस लाडक्या बहिणींसाठी आता अर्ज पडताळणी सुरू आहे. आणि तुमचं बघा, तुमचं इन्कम हे बँकेत असतं, सगळ्यांना माहिती आहे. तर ते इन्कम तुम्हाला बँकेत सरकार हे बँकेतूनच तुमचं शोधत आहे की तुमचं इन्कम किती आहे आणि तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे की नाही हे RTO कडून डेटा गोळा करून सगळे डिटेल्स त्यांच्यापर्यंत ठेवून ज्या लाडक्या बहिणी अपात्र राहतील अशा 60 ते 70 लाख, आत्तापर्यंत तरी 60 लाख लाडक्या बहिणींचा आकडा आहे, तो वाढून कदाचित 1 कोटीच्या जवळपास सुद्धा जाऊ शकतो. तर लाडक्या बहिणी छगन भुजबळ यांनी सुद्धा एक मोठं आवाहन केलं आहे. आत्तापर्यंत जर तुम्ही लाभ घेतला असेल तर ठीक, परंतु जर तुम्ही खरंच लाभार्थी नसाल तर तुम्ही इथून पुढे हप्ते घेऊ नका, कारण तुमच्याकडून दंडात्मक वसुलीसुद्धा होऊ शकते. आता बघा, जर तुम्ही या सर्व नियमांमध्ये बसत असाल तर तुमचं सुद्धा नाव आज या यादीत असणार आहे आणि आजसुद्धा तुम्हाला पैसे वाटप मिळणार आहेत. आज 1 वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने पुढे पैसे वाटपाचा कार्यक्रम हा सुरू राहणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एक परत आनंदाचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरती एक खुशी आपल्याला पाहायला मिळते, कारण त्यांच्या भावांनी आज त्यांना मकर संक्रांतीनिमित्त गोड बातमी दिलेली आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता परत एकदा खुश झालेल्या आहेत आणि लवकरच त्यांना आता त्यांच्या खात्यावरती 3,000 रुपये आणि तिथं 830 रुपये गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे असलेल्याचा मेसेज मोबाईलवरती त्यांना लवकरच येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्हाला सांगतो, मकर संक्रांती गिफ्ट काय आहे. सरकारकडून बघा, लाडक्या बहिणींसाठी 20 लाख घरे हे मंजूर झालेले आहे. जर लाडक्या बहिणींना ती घरकुल पाहिजे असेल तर तुम्हाला ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे. तिथं जाऊन तुम्हाला अर्ज केल्यानंतर तुम्हाला घरकुल मंजूर होईल, कारण 20 लाख घरे हे फक्त बहिणींसाठीच आणलेले आहेत. त्यामुळं तुम्ही जर अजून घरकुलाचा लाभ घेतला नसेल तर पटकन जाऊन हा लाभ घ्या. त्यानंतर आपण आपल्या लाडक्या बहिणींसाठी साडी वाटप देणार आहोत. ते साडी कोणाला मिळणार आहे ते सुद्धा ऐकून घ्या. तुम्हाला पण जर साडी पाहिजे असेल तर मी जे सांगतोय त्या अटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार आहेत. पहिली अट म्हणजे व्हिडिओ हा पूर्ण पाहायचा आहे, व्हिडिओ पळवत पाहायचा नाही. दुसरी अट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तिसरी एकदम सोपी आहे, कमेंट आणि लाईक करायचं आहे. आणि चौथी, व्हिडिओ शेअर करायचा आहे. या 4 ते 5 गोष्टी ज्या लाडक्या बहिणी करतील अशा लाडक्या बहिणींना, अशा 10 लाडक्या बहिणींना आपण स्वतः तिथं पैठणी साड्यांचा वाटप आपण करणार आहोत. आणि तुम्हाला आपण सांगतोय की आज तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे येणार आहेत, कारण बघा जवळपास आता लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या 15 ते 20 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं अजूनसुद्धा गॅस कनेक्शन त्यांच्या पुरुषाच्या नावावर असल्या कारणानं तिथं पैसे टाकण्यास तिथं उशीर होत आहे. जर तुम्हाला पण गॅसचे पैसे हवे असतील तर तुम्ही पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावर कनेक्शन करा, KYC करा. 100% तुमच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचे पैसे आणि लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळतील. आता तुम्हाला सांगतोय, हे जे वाटप आहे ते सलग 2 दिवस राहणार आहे. 48 तासात, पुढच्या 48 तासात तुम्हाला तुमचे पैसे हे जमा होणार आहेत. आता ते कोणत्या जिल्ह्यात असणार आहे वाटप मी तुम्हाला सांगतोय. ते जिल्हे असणार आहेत बघा, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, पालघर, ठाणे, अमरावती अशा महत्त्वाच्या 10 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. तुम्ही तुमचा जिल्हा आणि तुमची बँक कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आम्ही तुम्हाला रिप्लायमध्ये सांगू तुम्हाला पैसे येणार आहेत का नाही. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.